नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आज अखेर भाकरी फिरवण्यात आलेली आहे. शशिकांत शिंदे यांना प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. एक मोठी बातमी आज घडलेली आहे. शरद पवार यांनी आज एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. काही दिवसांपासून जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा सुद्धा होती. माध्यमांमध्ये अशा पद्धतीच्या बातम्या सुद्धा प्रसारित झालेल्या होत्या. कुठेतरी या प्रकरणावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे शरदचंद्र पवार पक्षाचे जे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड त्यांनी हा खोडसाळ बातम्या आहेत असा जो आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यावरती दिल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि अखेर 2 दिवसांनी जयंत पाटील यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि स्वतः शरद पवार यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावाची आज घोषणा केलेली आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, पाहतोय की अखेर शरद पवारांनी त्यांच्या पक्षामध्ये भाकरी फिरवल्याचं पाहायला मिळतंय. आज प्रदेशाध्यक्षाचा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे. शशिकांत शिंदे यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. काय सांगशील? निश्चित राजरत्न, सलग 7 वर्ष जयंत पाटील हे संयुक्त राष्ट्रवादीचे आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. या अगोदर सुद्धा अनेकदा जयंत पाटलांच्या बदलाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. जयंत पाटील भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. अगदी अजित पवारांनी सुद्धा वेगळी भूमिका घेतल्यानंतर मग जयंत पाटील सुद्धा यामध्ये असतील असं बोललं जात होतं. तशा चर्चा होत्या. मात्र जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासोबत राहिले. प्रदेशाध्यक्ष म्हणून ते काम करताना आपल्याला पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या अगदी सुरुवातीलाच जयंत पाटलांनी एक विधान देखील केलं होतं की जर काही बोलायचं असेल, एक मेळावा राजरत्न झाला होता ज्या मेळाव्यामध्ये बोलताना की जर काही बोलायचं असेल तर ते डिरेक्टली माझ्याशी बोला, ट्विटर किंवा सोशल मीडियावर बोलू नका, मला फक्त 4 महिने सांभाळून घ्या, 4 महिन्यानंतर मी स्वतःहून राजीनामा देतो असं जयंत पाटील जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर 10 जून 2025 पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा 25वा वर्धापन दिन सोहळा झाला त्यावेळी आता मला पवार साहेबांनी खूप काम करण्याची संधी दिली आहे. सलग 7 वर्ष मी काम करतोय, त्यामुळे या जबाबदारीतून मला मुक्त करा असं जयंत पाटलांनी थेट शरद पवारांसमोर घराणं गायल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यावर स्वतः शरद पवारांनी आपण वरिष्ठ पातळीवरचे सगळे नेते एकत्र मिळून याबाबतचा निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. आणि या सगळ्यानंतर राजरत्न जर आपण पाहिलं तर या शनिवारी एक बातमी येऊन धडकली की जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे असणार आहेत. मात्र त्याच्यावर लगेच रोहित पवारांनी पुण्यातच पत्रकार परिषद घेऊन खुलासा देखील केला की 2-3 नावांविषयी चर्चा झालेली आहे आणि प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय जो आहे तो स्वतः पवार साहेब घेतील. आमची मंगळवारी बैठक आहे. तिकडे जयंत पाटलांनी लगेच ट्विट केलं की जयंत पाटील हेच आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या बातम्या या निराधार असून खोडसाळपणाने केलेलं हे सगळं कृत्य आहे. त्यामुळं मोठा संभ्रम जो आहे तो निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तिकडे अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी शशिकांत शिंदेना शुभेच्छाही त्याच वेळी देऊन टाकल्या होत्या की शशिकांत शिंदे आता आपले पुढचे कप्तान असणार आहेत, पुढचे कॅप्टन असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे. मात्र आज मुंबईमधल्या वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये जी सर्वसाधारण सभा झाली, ज्या सर्वसाधारण सभेमध्ये शशिकांत जयवंत शिंदे यांच्या नावाची घोषणा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी करण्यात आली. आणि ही घोषणा होत असताना राजरत्न जयंत पाटलांनी एक सूचक विधान जे आहे ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जयंत पाटील असं म्हटलं की पदावरून निवृत्त होतोय, बाजूला जात नाहीये, त्यामुळं आता केवळ ही शेवट नसून नव्या पर्वाची सुरुवात आहे असं देखील जयंत पाटील जे आहेत ते म्हणतात. शेवट नसून नव्या पर्वाची सुरुवात आहे असं जयंत पाटील म्हणतायत. त्यांना नेमकं काय सुचवायचं आहे असं वाटतं? निश्चित राजरत्न, यामध्ये जर आपण पाहिलं तर जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या किंवा जयंत पाटील भारतीय जनता पक्षामध्ये जातील या चर्चा ज्या प्रामुख्याने होताना आपल्याला पाहायला मिळत असतात. अगदी काल सुद्धा विधिमंडळामध्ये ज्यावेळी जयंत पाटलांना याबाबतचा प्रश्न विचारला गेला त्यावेळी स्वतः जयंत पाटलांनी मी कुठंच जात नाही, माझ्या भाजप प्रवेशाची म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त घाई आहे असं थेट जयंत पाटील जे आहेत ते माध्यमांनाच म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यांनी काही ब्रेकिंग न्यूज किंवा काही बातम्या ज्या आहेत त्या सुद्धा वाचून दाखवल्या होत्या. मग पाटलांचं ठरलं नेमकं कुठं अडलं वगैरे, आणि मग मीडियाची सूत्र कोण आहेत ते देखील मला बघायचंय असं मिश्किलपणे जयंतराव पाटील म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र आज अखेर
बैठक सर्वसाधारण मीटिंग जी होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची, ती बैठक संपन्न झाली. ज्या बैठकीमध्ये अपेक्षेप्रमाणे जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आणि शशिकांत जयवंतराव शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं राजरत्न. एकंदरीतच शशिकांत शिंदे सुद्धा संघर्षातनं किंवा चळवळीतनं पुढे आलेला चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. माथाडी कामगारांचे नेते म्हणून प्रामुख्याने ते ओळखले जातात. त्या मतदारसंघातनं 1999 ला ते विजयी झाले. त्यानंतर मतदारसंघांनी त्यांचा पराभव केला. 2000 विधानसभेला सुद्धा शशिकांत शिंदेंना उमेदवारी मिळाली. महेश शिंदेंनी पुन्हा त्यांचा पराभव केला. आता विधान परिषदेचे आमदार आणि मुख्य प्रतोद म्हणून शशिकांत शिंदे हे काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून खरं तर त्यांची सुरुवात झाली होती आणि संघटनेमधला एक मोठा चेहरा, यंग चेहरा म्हणून खरं तर शशिकांतराव शिंदेकडे पाहिलं जातं. आता शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नवे कप्तान असणार आहेत राजरत्न, अर्थात नवे कॅप्टन असणार आहेत. संकेत, ज्यावेळी जयंत पाटलांनी प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली त्यावेळी जर पाहिलं तर त्यांच्या पक्षाकडे जवळपास चार खासदार सुद्धा होते. अशा वेळी आणि त्यांनी महत्वाचे कोणकोणते निर्णय त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये घेतल्याचं तुला एकंदरीत ठळकपणे आठवतं? अगदी याच्यामध्ये राजरत्न जर आपण पाहिलं तर जयंत पाटलांची सर्वात गाजलेलं जर काय असेल तर ती शिवस्वराज्य यात्रा होती. या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जयंत पाटील जे आहेत ते त्यांनी प्रवास केला किंवा 1 तास राष्ट्रवादीसाठी असा एक उपक्रम सुद्धा जयंत पाटलांच्या काळामध्ये जो आहे तो सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि जयंत पाटलांकडून 1 तास राष्ट्रवादीसाठी म्हणत पक्ष संघटन मजबूत करण्यामध्ये प्रामुख्याने सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्याचा लोकसभा निवडणुकीमध्ये निश्चित इम्पॅक्ट आपल्याला दिसला राजरत्न, कारण सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे दोनच खासदार 2019 ला निवडून गेले होते. आता 8 खासदार जे आहेत ते लोकसभेमध्ये विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. हे 8 खासदार आता लोकसभेमध्ये असल्याचं पाहायला मिळालं. विधानसभेमध्ये सुद्धा प्रयत्न जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली केला जात होता, मात्र विधानसभेमध्ये काहीच अपयश आल्याचं पाहायला मिळालं. जयंत पाटलांच्या या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये 2.5 वर्ष जयंत पाटलांकडे मंत्रिपदाची जबाबदारी सुद्धा होती. राज्याच्या जलसंधारण खात्याचे मंत्री म्हणून जयंत पाटलांनी जे आहे ते काम पाहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यावेळी मंत्रिपद आणि पक्ष संघटना अशा दोन्हीमध्ये जयंत पाटील हे ऍक्टिव्हली काम करताना आपल्याला पाहायला मिळत होते. अर्थात आता जयंत पाटलांनी जसं म्हटलेलं आहे तसं नव्या प्रदेशाध्यक्षाच्या पाठीशी आपल्या सर्वांना खंबीरपणे उभं राहायचं आहे. त्यामुळे जयंत पाटलांच्या मार्गदर्शनात आणि शशिकांत शिंदेच्या नेतृत्वात शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका कशी असणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शशिकांत शिंदेच्या आक्रमक नेतृत्वाचा आणि जयंत पाटलांच्या संयमी नेतृत्वाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसा फायदा पुढच्या काळामध्ये होतो हे पाहणं निश्चित महत्वाचं असणार आहे. संकेत, दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये कोणाकोणाची नावं चर्चेत होती. रोहित पवार यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं, कारण ते तरुण सुद्धा नेतृत्व होतं. पक्षाने कशा पद्धतीने विचार करून शशिकांत शिंदे यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे असं वाटते. कारण आता दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अवघ्या काही महिन्यांमध्ये म्हणजे 2च महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात आणि त्या दृष्टिकोनातून पक्षानं कशा पद्धतीचा विचार करून शशिकांत शिंदे यांच्याकडेच ही जबाबदारी दिली असं तुला वाटतं? अगदी निश्चित राजरत्न, तू जसं म्हटलं तसं प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये अनेक मोठी नावं आपल्याला पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने रोहित पवार ज्या नावासाठी प्रामुख्याने आग्रही होते अशा चर्चा आहेत. त्या सुनील भुसारांचं नाव प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये होतं. शशिकांत शिंदे यांचं नाव तर सुरुवातीपासून प्रबळ दावेदार म्हणूनच पाहिलं जात होतं. याशिवाय निलेश लंके यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चेमध्ये होतं. अमोल कोल्हे यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चेमध्ये होतं. एकंदरीतच या सगळ्या नावांमध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर शशिकांत शिंदे यांनी बाजी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि शशिकांत शिंदे, अगदी रोहित पवारांचं नाव सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चेमध्ये होतं. आणि रोहित पवार बोलताना असं म्हणाले होते की ज्यावेळेस आपण रोहित पवारांशी टॉप न्यूज मराठीने संवाद साधला होता, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी साधला होता बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी, त्यावेळेस रोहित पवार असं म्हणालेले होते की पवार घराण्याच्या व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष असावा आणि तो तळागाळातून आलेला सामान्य कार्यकर्ता असावा असं रोहित पवार म्हणाले तर पाहायला मिळाले होतं. आणि त्यांनी स्पष्टपणे मी या शर्यतीमध्ये नाही असे संकेतच रोहित पवार यांनी दिलेले होते. अगदी निश्चित राजरत्न, याच्यामध्ये पुढे जयंत आहे रोहित पवार असं देखील म्हटले होते, मी तर या शर्यतीमध्ये नाहीच, जो कोणी नवीन प्रदेशाध्यक्ष येईल त्याच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे जे आहे ते काम करू. जयंत पाटलांनी राजरत्न ज्यावेळी आता
पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यावेळी जयंत पाटलांनी एक भावूक करणारी कविता जी आहे ती म्हटलेली आहे. जयंत पाटील असं म्हटलेले आहेत, नेतृत्वात सुद्धा जुन्या निष्ठेचीच खरी बात आहे. मी एक मुख्य सेनापती होतो, सेना अजूनही सज्ज आहे. नव्या युगातही शाहू फुले आंबेडकरांचा विचार हाच आमचा ध्यास आहे. मी जातो आहे पण सोडत नाही, एक पाऊल मागे घेतलंय पण उद्दिष्ट अजूनही ठाम आहेत. काल महाराष्ट्रासाठी होतो, आजही आहे. नाव असेल किंवा नसेल पण कामातून ओळख मिळेल, कारण मी जयंत आहे. आणि जयंत पाटलांच्या बाबतीत नेहमी पदाधिकारी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अगदी भर भाषणामध्ये सुद्धा म्हणताना पाहायला मिळतात. प्रेम कधी तराजूत तोलायचं नसतं आणि जिथं जयंत पाटील उभे असतात तिथे फार काही बोलायचं नसतं. त्यामुळे जयंत पाटलांनी सूचक अशी भावूक होणारी कविता म्हणत नव्या सेनापतीच्या पाठीमागे आपण सगळे उभे राहू, अर्थात शशिकांत शिंदेच्या पाठीमागे आपण सगळे उभे राहू असं म्हटलेलं आहे. मात्र जयंत पाटलांच्या ज्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सातत्याने राजरत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यावर काल जयंत पाटलांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले. मात्र पुढच्या काळात, कारण राजकारणात इतकं अस्थिर क्षेत्र कुठलंच नाहीये, त्यामुळे पुढच्या काळामध्ये सुद्धा जयंत पाटलांची हीच भूमिका राहते का हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. नक्कीच संकेत आता बघतोय की जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे. आगामी काळामध्ये जयंत पाटील कशा पद्धतीने नवीन प्रदेशाध्यक्षांना मार्गदर्शन करतात, काय सूचना देतात आणि त्याचबरोबर जयंत पाटलांची पक्षामधली पुढची भूमिका कशा पद्धतीची असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र.